तर नागपूरमधल्या या राड्यामध्ये 33 पोलिसांसह 4 डीसीपी सुद्धा जखमी झालेत। एका डीसीपींवर कुऱ्हाडीनं सुद्धा वार करण्यात आला। नागपुरातल्या राड्यात जवळपास 33 पोलीस कर्मचारी जखमी झाले। गर्दीतून गोटा आलेला तो लागलेला। तुम्ही साहेबांसोबत कदम साहेबांसोबत तिथेच होतो त्या मॉबच्या याच्यामध्ये। काय परिस्थिती होती काल तिथे? आता खूप बिकट परिस्थिती होती तिथे। जखमी पोलिसांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांनी संवाद साधला। अच्छा, हातावर लागला। यस सर, हातावर आहे सर। अच्छा, मग आता प्लास्टिक सर्जरी केली, काय केलं त्याच्यामुळे? हो सर, प्लास्टिक सर्जरी केली, पण केली सर, काही नर्व्स वगैरे डॅमेज झाले नाही। चलो, व्हेरी गुड। ठीक आहे, तुम्ही चांगलं तिथे समोर गेलात आणि सगळ्यांचा सामना केला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत आणि लवकर तुम्ही ठीक व्हावं अशी आमची प्रार्थना आहे आणि अशाच प्रकारे नेहमी तुम्ही चांगलं काम कराल अशी बिलकुल ईश्वरचरणी प्रार्थना आहे। थँक्यू सर। ओके, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट। नागपुरातल्या राड्यात 4 पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी देखील जखमी झाले। पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीनं वार झाले। लाठी और हेलमेट था, मैंने उनको दूर भगाने का ट्राई किया लेकिन एक के पास कुल्हाड़ी थी, आगे आके वार किया और उसमें ये इंजरी हुई है। लेकिन हमारे बहुत सारे अधिकारी अमलदार वो देवर लीडिंग फ्रॉम द फ्रंट, आगे थे, उनको भी इंजरीज हुई है, लेकिन नागपुर पुलिस पीछे नहीं हटी। पूरी परिस्थिति अब पूरी नियंत्रण में है। डीसीपी शशिकांत सावंत यांचा पाय फ्रॅक्चर, रुग्णालयात उपचार सुरू। एका समुदायाने कायदा सुव्यवस्था हातामध्ये घेऊन दगडफेक करणं सुरू केलं। त्यावेळेस त्यांना काबूमध्ये ठेवण्यासाठी आम्ही लाठीचार्ज करायला सुरुवात केली। त्या दरम्यान जे दगडफेक सुरू होती पलीकडच्या साईडने, त्या दगडांचा मारा पायावर बसल्यामुळे थोडंसं पायाला आमच्या अँकल इंजुरी झाली आहे। डीसीपी अर्चित चांडा यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत। काल ही घटना खूप अनफॉर्च्युनेट आहे हे जे झालेली आहे, परंतु त्याच्यामध्ये पण एकंदरीत जर आपण बघितलं तर कंटेनमेंट चांगला झालेला आहे। एकच लोकॅलिटीमध्ये होता जे काही होता, कोणाचा जीव गेला नाही आहे। इंजुरी झालेली आहे, काही सिरियस आहे परंतु काही मायनर आहे, परंतु असं काही एकदम मोठा म्हणजे फेटल इंजुरी आपण म्हणू किंवा एकदम लाईफ थ्रेटनिंग असं आतापर्यंत माहिती आमच्याकडे नाही आहे। तर ते एक सिल्वर लाईनिंग आहे कालच्या याच्यामध्ये। पोलीस उपायुक्त राहुल मदनेंच्या ओठाला दगडाचा वार बसला। पोलीस उपायुक्त राहुल मदने सध्या कर्तव्यावर हजर। काही आमचे सिनियर ऑफिसर स्टाफ इंजुर्ड आहे, यासंबंधी पूर्ण आकडा आतापर्यंत नाही आहे माझ्याकडे। घटनेत 12 दुचाकींचं नुकसान, काही लोकांकडून घातक शस्त्रांनी हल्ला, एक क्रेन, 2 जेसीबी, काही 4 चाकी वाहनं जमावाकडून जाळण्यात आली। सुनियोजित हा संपूर्ण संदर्भाचा कट असल्याचं सांगितलं जातं। हे आपल्याला व्हेरीफाय करायचे आहे। आम्ही त्या अनुषंगाने हे करतो आहे की याच्यात काय डिजिटल इम्प्रिंट्स आहेत का, फुटप्रिंट्स आहेत का, ते आपण पाहतो आहे आणि काय मूवमेंट तशी झालेली आहेत का ते आपण करतो, कारण काही लोकांनी हे सांगितलेलं आहे की असं झालेलं आहे।